हरिरंगात रंगलं पाहिजे आणि हरिरंगात नाचलं पाहिजे, काही अडचण नाही ना. हो, काल तुम्ही केले ना होळी, पण रंगी रंगे रे श्रीरंगी काय उडलासी पतंगी. हा, बोलतो तुम्हाला चालता चालता. अरे तुम्ही रंगलं पाहिजे, रंगला या रंगी का विठ्ठल सर्वांगी. याच्यात रंगलं पाहिजे. धन्यता कोणालाही दिल्या जात नाही, लक्षात ठेवा. मी बोलत होतो, ऐसा जो अखंड जपे राम नाम नाही तया सम दुजा कोणी. नामदेवरायचा अभंग आहे आणि या अभंगाचं पहिलं चरण असं आहे, ज्याचे मुखी नाम तोची एक धन्य, त्याचे शुद्ध पुण्य ये जने. त्याला धन्यता दिली, नामदेवरायांनी धन्यता दिली, तुकोबरायांनी धन्यता दिली, प्रत्येक संतांनी भक्ताला धन्यता दिली, वैष्णवाला धन्यता दिली, वारकऱ्याला धन्यता दिली. बोलू का? तुम्ही हरिपाठ आठवा, विठ्ठल विठ्ठल. भगवान महाराज हरिपाठ आठवा, तुम्हाला सापडेल. हरिपाठी स्थिरावला, हरिपाठी स्थिरावला, तो तेथे मुकाला हरिपाठी स्थिरावला. महाराजांच्या नावाने टाळ्या वाजवा तुम्ही एकदा, कारण हे असे प्रमाण सापडलं सोबत राहत नाही, उलट ध्यानात नाही येत लवकर. विठ्ठल विठ्ठल. लक्षात ठेवा, महाराज एवढं सोपं नाही ते, पण चला हरिपाठी स्थिरावला तोची धन्य. धन्यता दिली आमच्या माऊलीनं. कुणाला? हरिपाठी स्थिरावला तोची धन्य. इथं आमच्या तुकाराम महाराजाला धन्यता दिली. धन्य तुकोबा समर्थ. का धन्यता दिली? तुम्हाला माहितीये, प्रपंच करत असताना तुकाराम महाराजच्या जीवनामध्ये पहिलं जीवन चांगलं होतं बुवा. पहिलं जीवन, लहानपणाचं जीवन चांगलं होतं, पण चांगलं जीवन जगत असताना वयाच्या 13व्या वर्षी तुकाराम महाराजचं लग्न झालं. 13व्या वर्षी लग्न झालं तुकाराम महाराजचं. जिच्या सोबत लग्न झालं ती रखुमाबाई. ऐका, 13 ते 17 या कालावधीमध्ये तुकाराम महाराज जिच्या सोबत तुकाराम महाराजांनी लग्न केलं त्या रखुमाबाई पासून तुकाराम महाराजाला संतोबा नावाचा मुलगा झाला. ऐका, संतोबा नावाचा मुलगा झाला. आणि 17 ते 21 या कालावधीमध्ये देहू गावावर नाही, परिसरामध्ये दुष्काळ पडला. हो, तुम्ही चरित्र हाताला लक्षात येईल तुमच्या. दुष्काळ पडला. 17 ते 21 या कालावधीमध्ये तुकाराम महाराजांनी जिच्या बरोबर लग्न केलं होतं ती रखुमाबाई वारली. संतोबा नावाचा मुलगा वारला. ऐका, ज्या आईनं 9 महिने 9 दिवस पोटात ठेवलं होतं ती कणकाई गेली. ओलोबा गेले. भावासारखं प्रेम करणारे, बंधुवत प्रेम करणारे, नवे नवे बंधूच आणि आईचं प्रेम देणारे, भावाच्या रूपामध्ये मला बापाचं प्रेम देणारे आमचे सावजी महाराज तीर्थयात्रेला निघून गेले. ऐका, 4 वर्षाच्या कालावधीमध्ये घरातले 5 लोक गेले. किती लोक गेले? 5 लोक गेले. मला सांगा, 4 वर्षाच्या कालावधीमध्ये 5 लोक गेले. किती दुःख झालं असेल तुकाराम महाराजाला, किती दुःख झालं असेल. तुम्ही विचार करा. अरे आपल्या घरातला चालू ठेवा, आपल्या घरातला एक जर सभासद गेला, आपल्या घरातला एक सभासद गेला तर दुःखाचा डोंगर कोसळल्या जातो. माझ्याकडे लक्ष द्या, दुःखाचा डोंगर कोसळल्या जातो. बहीण भावाला बोलत नाही, भाऊ भावाला बोलत नाही, महाराज पती पत्नीला बोलत नाही, एकमेकाला कोणी बोलत नाही, एकमेकाला कोणी अजिबात बोलत नाही. का? कारण दुःखाचा डोंगर कोसळल्या जातो. लक्षात ठेवा. मग माझ्या तुकाराम महाराजच्या जीवनातला विषय असा आहे, 4 वर्षाच्या कालावधीमध्ये 5 लोक गेले. किती दुःख झालं सर, पण सावधान ऐका जरा. तुकाराम महाराजाला दुःख झालं, पण तुकाराम महाराजांनी औषधाचा डबा हातात घेतला नाही. ऐका, तुकाराम महाराजांनी आत्महत्या केली नाही. तुकाराम महाराजांनी महाराज गळ्याला फास लावून घेतला नाही. दुःखाचे डोंगर झाले तर, दुःखाचे डोंगर
दुःखाचे डोंगर आले तरी तुकोबराची परिभाषा ध्यान देऊ नाही का? अरे माणसाच्या जीवनामध्ये किती जरी दुःख आलं तर घाबरायचं नाही, संघर्ष करत राहायचं. बुवा काय बोललो मी? संघर्ष करीत राहायचा. हा अजिबात दोर हातात घ्यायचं नाही. काही लोकांना असं वाटतं फार दुःख झालं आता आत्महत्येशिवाय पर्याय नाही, पण अरे आत्महत्या करू नका. काय बोललो मी? आत्महत्या करू नका. आत्महत्या केल्यानंतर मला तो आत्मा तो जीवात्मा लवकर मुक्तच होत नाही. बुवा विचार विचार त्याला मुक्त व्हायचं जर असेल तर त्रिवेणी संगम पाहिजे. काय पाहिजे? इकडं पहा माझ्याकडं. त्रिवेणी संगम पाहिजे. त्रिवेणी संगमावर सुद्धा महापर्व काळ पाहिजे. आणि तिथं सुद्धा नुसतं स्नान करून जमत नाही, साधूची भेट झाली पाहिजे. काय बोललो मी? साधूची भेट झाली पाहिजे. साधूनं ती ओळखायला आलं पाहिजे, यांनी साधूला ओळखायला आलं पाहिजे. साधूच्या पायावर मस्त ठेवलं पाहिजे. साधूने वर डोक्यावर हात ठेवला पाहिजे, अनुग्रहित केलं पाहिजे, कृपा केली पाहिजे. कृपा कटाक्ष निहाळिले आपल्या पदी बैसविले बाप रखुमा देवरू विठ्ठले भक्ता दिले वरदान. हो हे करावं लागतं तेव्हा ते मुक्त होतो. महाराज हा अभ्यास प्रत्येकाने केला पाहिजे. काही मूर्ख लोक हो गळ्याला फास लावून घेतात, आत्महत्या करतात, काही रॉकेल अंगावर घेतात, काही पेट्रोल अंगावर घेतात. तसं करू नका. विठ्ठल कारण संतांच्या जीवनामध्ये संतांना जेवढं दुःख झालं तेवढं आपल्याला कधीच झालं नाही. आपल्याला कधीच झालं नाही. अरे हरिश्चंद्र राजाला किती दुःख झालं महाराज. हो पत्नी महाराज हरिश्चंद्र राजा हो सगळ्या प्रजेचं सांभाळ करणारा चांडाळाची ड्युटी आली त्याच्याकडे. कोणती? चांडाळाची ड्युटी. पोटचं पोरग मेलं त्याला दफन करण्यासाठी हो कपडा नव्हता. बायकोने साडी फाडली. हो हरिश्चंद्र राजाने सांगितलं म्हणले अगं तू साडी फाडली मान्य आहे, पण मी ज्याच्याकडे नोकरी करतो त्याला काहीतरी द्यावं लागेल. काय देशील तू? ऐका कोण बोलतोय कोणाला? महाराज पती पत्नी दोघं, पण अजिबात संबंध नाही ठेवला. ध्यान देऊन ऐका. पोराला दफन करायचंय हो पण तिथं पैसा द्यावा लागतो. कुठून द्यायचा पैसा? एवढं दुःख आपल्या आयुष्यात नाही. एवढं दुःख आपल्या आयुष्यात नाही. तुकाराम महाराजच्या आयुष्यामध्ये जेवढं दुःख होतं तेवढं आपल्या आयुष्यात दुःख नाही बुवा. म्हणून लक्षात ठेवा. हो 4 वर्षाच्या कालावधीमध्ये 5 लोक गेले. काय केलं तुकाराम महाराजांनी? काहीच केलं नाही बुवा, काहीच केलं. मग काय तुम्ही सर काहीच कसं काय केलं नाही? केलं ना. काय केलं? संसाराच्या नावे घालून या शून्य वाढता पुण्य धर्म. कारण त्यांनी अभ्यास केला. या उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्वगत. ते तत्वज्ञ संत शुगार येते त्यांना माहित होतं फलकट तो संसार इथे सार भगवंत. हे तुकाराम महाराजांना माहित होतं. म्हणून प्रपंचाचा त्याग केला. जाळोनी संसार बैसलो अंगणी विठले हे चित्त प्रपंचापासून वमनते मनी बैसले. मग काय केलं? मला जगाला तोंड दिलं नाही. तोंड कोणाला दिलं? अरे तोंड दिलं नाही, तोंड देवाकडेच केलं. विठ्ठल काय केलं? एका हातात चिपळ्या घेतल्या, एका हातात विणा घेतला. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. बोला बोला सर्वजण बोला बोला.
कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. रात्र दिवस भजन केलं. परिणाम असा झाला, थोडा ऐका. परिणाम असा झाला, तुकाराम महाराज ज्याचं भजन करत होते त्या देवाला चिंता वाटली. मग प्रश्न निर्माण होतो, त्या देवाला का चिंता वाटली? 20 तारखेला तुम्ही षष्टीला जाणार आहे पैठणला. हो, 20 तारखेला नाथबाबाकडे जाणार आहे. नाथबाबाला विचारा. नाथबाबांनी उत्तर दिलेलं आहे, महाराज तुम्ही जर चिंतन केलं ना, आवडीने भावे तुझी चिंता त्यासी सर्व तुझी चिंता त्याशी सर्व आहे. त्या देवाची चिंता भक्त करतो, भक्ताची चिंता देव करतो. एक एकाचे हृदय गोडी साखरे जट आहे. विठ्ठल विठ्ठल. आपल्यालाही असं वाटत असेल देवाने आपली चिंता करावं, तर फक्त चिंतन करा. काय करा? चिंतन करा. तुम्ही असेल भुजंग महाराज आमच्या पाठीमाग काम आहे, पण कामामध्ये काम काही म्हणा राम राम जाईल भव श्रम सुख होईल दुःखाचे. अरे दुःख हे परिवर्तित होईल सुखामध्ये, पण भजन करा. पण लोकांना भजन आवडत नाही. बुवा काय बोललो मी? लोकांना भजन आवडत नाही. सगळ्यात सोपं आहे. महाराज तुम्हाला सांगू का, देव कशाने ऋणी होत नाही. कृष्ण बुवा देव कशाने ऋणी होत नाही. देव फक्त भजनाने ऋणी होतो. काही लोकांना असं वाटतं आम्ही देवाला 10,000 रुपये दिले देव ऋणी होईल. हो, आम्ही पंगत दिली देव ऋणी होईल. तुमच्या पंक्तीनं देव ऋणी होत नाही, तुमच्या पैशाने देव ऋणी होत नाही. तुम्ही जर पंगत दिली असेल तर ते तुमच्यासाठी, तुमच्या कल्याणासाठी. तुम्ही अन्नदान केलं असेल, अर्थदान केलं असेल, हो ते तुमच्यासाठी. माझ्याकडे लक्ष द्या. पण देव कशाने ऋणी होतो? अरे देव कशाने ऋणी होत नाही. देव फक्त भक्तीच्या मापे मोजितो अनंता इतराने तत्वता न मोजावे. अरे त्याचं रात्र दिवस तुम्हाला चिंतन करावं लागेल, तेव्हा तो ऋणी होतो. विठ्ठल विठ्ठल. ऋणी झालेला देव काय करतो? लक्षात ठेवा. ऋणी झालेला देव भक्ताची चिंता करतो. कोणाची चिंता करतो? भक्ताची चिंता करतो. तुकाराम महाराजांनी रात्र दिवस भजन केलं. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. दिन रजनी हाच धंदा
धर्माची पोवाडे. लक्षात ठेवा, रात्रंदिवस भजन केलं. मग भजन कोणाचं केलं? जंबोया दीपा माझी एक पंढरपूर गाव, धर्माचे नगर देखा, विठू पाटील त्याचे नाव. चला जाऊ तया ठाया, काही भोजन मागाया. त्या देवाचं भजन केलं. पण त्या मृत्यू लोके एक नगर, भजन बांधावरच्या देवाचं नाही केलं. मला मुद्दा हा सांगायचा आहे, भजन बांधावरच्या देवाचं नाही केलं. हे ऐका, काही लोक कोणत्याही देवाच्या मागे लागतील. भजन कोणत्या देवाचं केलं? जेने हा जीव दिला तयाचे करीन चिंतन, जग जीवन नारायण, काही न गुण तयाचे. थोडा आवाज याला. जोया भिवरेच्या तिरी, जोया भिवरेच्या तिरी, वास कट धरोनिया करी, पाऊले समची साजिरी, अंतरी धरोनी राहीन. जो पंढरपूरला उभा आहे ना, पर उभा कोणासाठी आहे? उभा भाविक. तुम्हाला पाहिजे विठ्ठल. लक्षात ठेवा महाराज, माझं बोलणं ऐकून घ्या फक्त एकदा. भजन करत असताना अरे बांधावरच्या देवाचं भजन करायचं नाही. भजन कोणाचं करायचं? जो आपलं कल्याण करू शकतो. काय? जो आपलं कल्याण करू शकतो. मग कल्याण करणारा देव कोणता आहे? तो हा उतरेल पार भवदुस्तर नदीचा. मग तो म्हणजे कोण? तोची एक दानशूरदाता. मग तोची एक दानशूरदाता म्हणजे कोण? कृपाळू. कोण? कारे नाट्यविषयी कृपाळू दैवासी. हा, पोषितो जगासी एक भजन कोणाचं केलं? पोषितो जगासी. हे महत्वाचं की नाही? भजन कोणाचं केलं? जे खायला मागते तेच केलं का जो पोषितो त्याच केलं? कोणाचं भजन केलं? जो पोषितो त्याचं भजन केलं बा, बाकीच्या देवाचं नाही. आपण सांगितलं खाली शेंदरी हेंदरी दैवत आहे. कोणती पूजी भूते घेते, आपल्या पोटाची रडते, मागते शिते अवधान. पण बोलू का जरा, तुम्हाला फक्त शेंद्री देवत माहिती, हेंद्री माहित नाही. विठ्ठल विठ्ठल तुम्हाला शेंद्री दैवत माहिती, हेंद्री कुठं माहिती मी सांगणार नाही. विठ्ठल विठ्ठल आमच्या तुकाराम महाराजांनी भजन कोणाचं केलं? अरे जो पंढरपूरला उभा आहे ना, त्या देवाचं भजन केलं बा. परिणाम असा झाला बा. ऐका ऐका, तुकाराम महाराज इकडे चिंतन करत होते आणि त्या देवाला चिंता वाटली. तुकाराम महाराज इकडे चिंतनही करत होते अजिनाथ बा, आणि चिंताही करत होते. काय बोललो मी? तुकाराम महाराज चिंतनही करत होते. ऐका, आणि चिंतनही करत होते. बर चिंतन काय करत होते? चिंतन
देवाचं भजन आणि चिंता काय मी उधार पावे चिंता स्वतःविषयी करत होते काय मी उद्धार पावेन काय कृपा करील नारायण ऐसे तुम्ही सांगा संत जन खरा समाधान चित्त माझे काय म्हणत होते ते काही खंड येईल कर्म ऐसे चिंता करी सदा सर्व काळ रात्रंदिवस हेची तळमळ तुका म्हणे नाही आपले बळ जेने फळ पावेन निश्चयची ही चिंता तुकारामाच्या जीवनात होती काय कोणे गावी आहे सांगा तो विठ्ठल कुसाविसी हेची वाटे जे जे भेटे ते सांगा सांगा त्या ईश्वराची भेट होईल का सांगा तो पंढरीश पांडुरंग परमात्मा भेटेल का सांगा सांगा तो देव भेटेल का भेटी लागे तो देव भेटेल का तो देव भेटेल का सांगा त्या पंढरीश पांडुरंग परमात्म्याची भेट होईल का रात्रंदिवस जो भेटेल त्याला बोलायचे थोडा जो भेटेल त्याला बोलायचे सांगा तो देव भेटेल का तो देव भेटेल का सांगा तो पंढरीश पांडुरंग परमात्मा भेटेल का महाराज रात्रंदिवस चिंता करत होते तुम्हाला बोलू अरे जिचे केस तुटलेले केसाला आड्या पडल्या केसाला कधी साबण नाही कधी स्नान केलं नाही कपडे मळके अजिबात दात कधी घासले नाही पिवळे दात आहे अजिबात अंगाचा वास सुटलेला आहे महाराज तिची फक्त एकच इच्छा सकाळी उठायचंय दुसरं काहीच करायचं नाही सकाळी उठायचंय फुले तोडायला जायचंय फुलं आणायचे येताना बाकीच्या लक्ष्मी बोलायच्या अगं तुला काही कळतं की नाही हो आम्हाला लागते फुलं तू कधी स्नान करत नाही हो तू कधी स्नान केलं नाही कधी दात घासले नाही कशाला घेऊन जाते फुलं हो पण ती म्हणायची तुम्हाला कळणार नाही घरी यायची सणा सारवण करायची आणि मला पूजा करायची मग म्हणायची राम रघुनंदना आश्रमात या कधी रे येसी आपण म्हणतो का कधी महाराज आपण म्हणतो नाही नाही आश्रमात या इथं म्हणतच नाही फक्त पैसा आश्रमात या कधी रे येशी हो हे आश्रमात कधी येशी ती फक्त शबरी म्हणत होती आपण म्हणतो फक्त बँकेत कॅश कधी येशी विठ्ठल विठ्ठल त्या मोबाईल नंतर मेसेज एक वेगळ्याच प्रकारचा वाटतो लोक त्या मेसेजवर ध्यान ठेवते आपल्या खात्यात किती पैसे पडतात त्याची वाट पाहते देवाची वाट पाहत नाही देव महाराज बोलू का तुम्हाला
तुकाराम महाराजांनी दुसरं काहीच केलं नाही. तुकाराम महाराजांनी रात्रंदिवस देवाचा धावा केला. प्रत्येकाला बोलायचे, सांगा तो देव भेटेल का, सांगा तो देव भेटेल का. परिणाम असा झाला, महाराज तो देव भेटला पाहिजे ही चिंता वाटायची आणि त्या देवाचं चिंतन करायचं. परिणाम असा झाला, माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव आपणची देव होय. ज्याचं चिंतन करत होते त्या देवाला काळजी वाटली. तो देव विटेवरचा देव महाराज गुरु या रूपात आला. कुठं आला? सापडविले वाटे जाता गंगा स्नाना मस्तकी तो जाना ठेविला कर. ओतुरला जी गंगा, जी इंद्रायणी दक्षिणमुखी वाहते म्हणून तिला गंगा म्हणलं जातं. ऐका, शास्त्र असं आहे, ज्या गावामध्ये नदी नाला ओढा दक्षिणमुखी वाहतो मग त्याला कोणतंही नाव असू द्या पण त्याला गंगाच म्हणलं जातं. विठ्ठल विठ्ठल म्हणून तुकोरायचं म्हणणं असं आहे, सापडविले वाटे जाता गंगा स्नाना मस्तकी तो जाना ठेविला कर. ऐका, तुकाराम महाराजच्या जीवनामध्ये महाराज श्रीगुरूने भेट दिली. आता मी तुम्हाला प्रश्न विचारतो, तुकाराम महाराज श्रीगुरूकडे गेले होते का? श्रीगुरू तुकाराम महाराजकडे आले? पटकन बोला, पटकन बोला. तुकाराम महाराज तिकडे गेले होते का? श्रीगुरू तुकाराम महाराजकडे आले? श्रीगुरू आले गेले त्यांच्या जीवनामध्ये? हो महाराज हे तिकडे गेले नाही, ते इकडे आले. कोण आलं? श्रीगुरूच्या रूपामध्ये बाबाजी आपुले. तुम्ही ऐका, वारकरी लोक आहे तुम्ही सगळे. बाबाजी आपुले सांगितले नाम मंत्र दिला राम. हो झाला सोडवण. विठ्ठल विठ्ठल मंत्र दिला राम कृष्ण हरी. नुसतं एवढं झालं का? नाही, डोक्यावर हात ठेवला, डोक्यावर हात ठेवला. सांगितली चिंता न करावी. डोक्यावर हात ठेवला तुकाराम महाराजच्या. बाबाजी महाराज सांगितलं, तुकाराम महाराज चिंता करू नका. मग कोणता आशीर्वाद दिला? भागीरथीचं लग्न मी करतो, विठूचं लग्न मी, असं म्हणले का ते? नाही ना, सांगितलं डोक्यावर हात ठेवायला. सांगितले चिंता न करावी. नुसतं डोक्यावर हात ठेवला नाही संजू भाऊ, काय केलं त्यांनी? केलं अंगीकार तुका काय केलं? केला अंगीकार. का म्हणे? अरे अंगीकार केला. गंमत अशी आहे, अंगीकार ज्यांचा केला नारायणे निंदेते ही वंदे केले जेने. अंगीकार केल्यानंतर एवढा आनंद झाला, एवढा आनंद झाला तुकाराम महाराजच्या जीवनामध्ये. महाराज भाग गेला, शिन गेला, अवघा झाला आनंद. अवघी आनंदाची सृष्टी झाली. आनंद कोंदला मागे पुढे आनंदाचे डोही. बस आनंद तरंग. हो एवढा आनंद झाला, एवढा आनंद झाला. कान्होबरायांनी प्रश्न केला, बाबा कस काय एवढा आनंद झाला? म्हणजे उजळले भाग्य सांगितलं, कान्होबा उजळले भाग्याता अवघी चिंता वारली. अरे माझ्या जीवनामध्ये जी चिंता होती ना, ऐशी चिंता करी सदा सर्व काळ
काय मी उद्धार पावेन. अरे ही चिंता पळाली का मारली? पळाली का मारली? तो धन्य धन्य आता अवघे चिंता वारली. मी याच्यावर बोलतोय. मला सांगा चिंता वारली का पळाली? वारली. कारण तुम्हाला एक बोलू का, तुमच्या गावातला माणूस जर पळून गेला, काय बोललो मी, तुमच्या गावातला माणूस पळून गेला, शक्यता आहे 15 दिवसांनी वापस यायची, 1 महिन्यानी वापस येऊ शकतो, वर्षांनी वापस येऊ शकतो. पण जो माणूस 4 लोकांच्या खांद्यावर गेला, राम बोलो भैराम, राम बोलो भैराम, 4 लोकांच्या खांद्यावर गेला, 10 दिवशी आला, जय हरी आबा असं म्हणतो देव. नाही असं होतं कधी? नाही. अरे वारलेला माणूस येऊ शकत नाही हे तुकोबराला माहिती होतं. कारण वेदाचा तो अर्थ अम्मासीचा ढावा ही तुकोबराची परिभाषा आहे. लक्षात ठेवा. येरांनी व्हावा तार माता. तुकाराम महाराजांनी अभ्यास केला होता. तुकाराम महाराजांनी सांगितलं अवघे चिंता वारली. वारली म्हणल्यानंतर येण्याचं कारण नाही. विठ्ठल कोणामुळे वारली? संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ. हो लक्षात ठेवा. अरे माझ्या जीवनामध्ये श्री गुरु भेटले, त्यांनी कृपा केली आणि आता चिंता वारली. बास काम नाही, काम नाही, झालो पाही रिकामा. माझ्या जीवनामध्ये आता काही राहिलं नाही. कानोबरायांनी प्रश्न केला, म्हणले बाबा आता घरी चला ना. तुम्हाला आईनं बोलवलं घरी, भंडारा डोंगर किती दिवस राहता? तुकाराम महाराज सांगितलं कानोबा आता घरी येणार नाही, परत माघारी येत नाही. म्हणजे आता काय करणार? आता म्हणले आता निशिंती घरी वापस येत नाही. सगळ्या देहुगावला कळलं आणि सगळं देहुगाव तुकाराम महाराजकडे गेलं. म्हणले बाबा घरी चला ना. म्हणले आता घरी येणार नाही. देव भेटला. त्या देवासमोर मी उभा आहे. देव माझ्या समोर उभा आहे. आता दृष्टीपुढी ऐसा चितूर आहे जो मी तुझ पाहे पांडुरंगाला अंचावले मान लागली से गोडी ते जीवे न सोडी ऐसे झाले. बस आता माझ्यासाठी प्रपंच उरला नाही. फक्त देव आणि मी. तुकाराम बाबा घरी झाला. म्हणले नाही हा देव माझा मी देवाचा, देव माझा मी देवाचा, देव माझा मी देव माझा देव माझा जगाला उपदेश करत असताना सांगितलं तुकाराम महाराजांनी. म्हणले राजा आता इथून पुढं देव माझा
मी देवाचा दास. माझ्या जीवनामध्ये आता काही राहिलं नाही म्हणले. घरी चला, अजिबात नाही म्हणले. मग आता आता अजिबात नाही. आम्ही जातो आमच्या गावा, आमचा राम राम गावा, आमचा राम राम. आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावी. आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावी. बाळ वेळ झाला उभा पांडुरंग, वैकुंठा श्रीरंग बोलावितो. बस कानोबा आता मी घरी येणार नाही. हो आम्ही निघालो आता. चालणार आहे का तुम्ही? मला बाकीचे लोक नाही आलं ना कोणी. हो दुर्लभ असलेला वैकुंठ तुकाराम महाराज सांगितले आले चला चला माझ्यासोबत चला. बायको सुद्धा नाही आली. मग काय बोललो मी ध्यान देऊन ऐका. हो काय पुण्यवान लोक होते त्या दिवशी, पण नाही गेलो कोणी. हो तुकाराम महाराज सांगितलं आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावी. सकाळ सांगावी विनंती माझी. अंतकाळी तुका अंतकाळी विठू आम्हासी पावो, अंतकाळी विठू आम्हासी पावो, अंतकाळी विठू आम्हासी पावो, अंतकाळी विठू आम्हासी पावला. पुढे काही झाला तुका तुका, पुढे काही झाला तुका तुका, तुका 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 तुका, पुढे काही झाला तुका तुका झाला. पुढे पुढे सहित झाला गुप्त तुका. हे आता काळी विठू आम्हासी पावला, आता काळी विठू आम्हासी पावला पावला. काळी विठू आम्हासी पावला, पुढे सहित झाला गुप्त तुका. ऐका तुकाराम महाराजांनी मला सदैव वैकुंठ गमन झालं. तुकाराम महाराज आजही जे नांदुरकीचं झाड आहे ना, हो देहूला नांदुरकीचं झाड, बुवा दुपारच्या टायमाला हो तुकाराम महाराज ज्यावेळेस वैकुंठ गमन होतं ना त्यावेळी ते झाड सळसळत आहे. मग हो किती जागृत चमत्कार आहे. झाड सळसळत आहे. हो मग फार मोठा पर्व काळ आज आहे. म्हणून हे मी प्रकरण मुद्दाम आता हाताळलंय, कारण आज हे सांगणं गरजेचंच होतं. आज हे सांगणं गरजेचं होतं. आणि म्हणून त्या तुकाराम महाराजांनी जगाला उपदेश केला. अरे आम्ही गेलो, आम्ही परमार्थ केला. हो पण शेवटी कारण कान्होबारायांनी प्रश्न केला, म्हणले घरी चाला. म्हणले नाही, हो मिळालेलं जे धन, मिळालेलं जे शरीर, हो हे तुमच्या काही कामाचं नाही. त्याचा उपयोग जर तुम्ही व्यवस्थित केला नाही तर ते जिथल्या तिथंच राहतं. मग तेथे न चले काही, सत्ता संपदा राहील ठाईच्या ठाई. हो पुढे संचित जाईल बाई, तुका म्हणे तई यमाज्ञा. विठ्ठल विठ्ठल मग परमार्थ जर करायचं असेल, तीर्थयात्रा जर करायची असेल तर काही लोकांनी प्रश्न केला तुकाराम महाराजांना, आम्ही कधी केली पाहिजे तीर्थयात्रा? तर तुकाराम महाराजांनी उत्तर दिलं अभंगाचं. तीर्थयात्रे
सिद्ध आहे हात चालावया पाय तव तू आपले स्वहित पाय तीर्थयात्रा जाय चुकू नको. मग काही लोकांनी प्रश्न केला म्हणजे तुकाराम महाराज हातपाय चांगले तोपर्यंत तीर्थयात्रा केली पाहिजे मान्य आहे मला. आता काय झालं थोडं उलट झालं. आता उलट झालं. ज्यांना चालता येत नाही ज्यांना ऐकायला येत नाही ज्यांना पाहता येत नाही ज्यांना व्यवस्थित बोलता येत नाही ते तीर्थयात्रेला निघाले. विठ्ठल आता हे मी माझ्या पदार्थ सांगत नाही ना पोराच्या प्रमाणेच हे सकल सिद्ध आहे. हात चालावया पाय तव तो आपले स्वहित पाय तीर्थयात्रे जाय जुगव. आणि आपण कधी करायला लागलो मज नाही हात पाय डोळा पडली झापड बस कर्ण ही बधीर झाली वाचा बोली बोबड नाक मुख गळू लागली लाळ आणि शबूड श्वाना परिगती झाली अवघे करती हाड हाड. या टायमाला तीर्थयात्रा होत नाही. विठ्ठल विठ्ठल